कुठं जायची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. सावता महाराज सांगतात आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. एवढंच नाही, देवनटला नाना परी भरून उरला देवनटला नटला परी, देवनटला परी, देवनटला नाना परी भरून उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची. महिला मंडळी, माझा तुम्हाला सगळ्याला प्रश्न आहे, पुरुष मंडळ ऐका. शेतामध्ये जरी पाहिलं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्याच माणसाला आणि त्याच बाईला जास्त काम असतं. जी बाई आणि जो माणूस प्रामाणिकपणे काम पार पाडतो. खरं आहे की नाही? बोला, मला सांगा. राधा अक्का तुमच्या गावातली एकदम चांगले कांदे खुरपती, अजिबात कापूस मागं ठेवत नाही, चांगला कापूस वेचती. तुम्ही तिच्यासाठी 8-8 दिवस थांबता का? राधा अक्कालाच घेऊन जायचं, काम स्वच्छ करते. बरोबर आहे की नाही? प्रामाणिकपणे. केसरा काकू रोज तुमच्या दारावर चक्रा मारती. तुम्ही राधा अक्काला 200 देताना मला 100च द्या, पण मी तुमच्याकडं नेता का तुम्ही तिला? कळतंय ना माझं बोलणं? नेत नाही का? काम प्रामाणिकपणे स्वतःचं म्हणून काम पार पाडत. आपल्याकडे पीक कोणतंही जास्त खासच एकदा म्हटलं बरं का जाधव महाराज, एकदा कीर्तन म्हटलं पीक कोणतंही, लोक म्हणे ताई सरकी तूर पळाटीन कपाशी. काय सरकी तूर पळाटी? कळतंय ना? कापूस आहे. बरोबर. मला सांगा महिला मंडळ, जास्त कापसाचे दिवस आहेत. सकाळी सकाळी किती वाजता तुम्ही स्वतःच्या शेतात, रोजानं नाही आणि किलोवर वेचण्यासाठी नाही, स्वतःच्या शेतात कापूस वेचायला किती वाजता जाता? बोला पटकन. 7:30ला. हा, जास्तीत जास्त 8 आणि लईच आळशी, लईच असल लईच आळशी बाई तर 9 वाजता. 9च्या पुढे 1 मिनिटही जाऊ देत नाही. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर लक्ष देऊन ऐका, रेंज मध्ये राहा. स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? पटकन बोला. ताण बुक्कळते तुम्हाला राधा का? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5-5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमची तुम्हाला माहिती. काही एवढ्या बदमाश गवत उपटीत आणि काही गवतावर माती लटून पुढं काऊन तर पात रेट ना. आता काही काही कापूस जड भराव म्हणून मध्ये दगड, जावा जावाची पैंज लागावी. कोणाचा कापूस जास्त, एक जरा अगोचरे कापूसात दगड घालणार मध्ये, कारण काढायचंय तिच्या हातात आणि कापूस भरायचंय तिच्या हातात आहे. खरंय की नाही? संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्म्याने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची अजिबात गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतात आमच्यासाठी माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे, किंवा जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया विचारांची ज्यांच्यासाठी अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. आभाळा एवढी ज्यांची उंची आहे, मी सांगेल आभाळा एवढी उंची नाही ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांचा अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांकडे काही साधक आली. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबार म्हणतात धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी अभंगाचं पहिलं चरण. धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन,
एकदा क्या बात. वाजा ना जोरात, मनातून वाजवा. टाळी इकडे व्याजानं तर नाहीत, मनातून वाजवत जाता. असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. आमचा धन्य तिचा दिवस ठरला. पण कधी? जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, सगळ्यांनी सांगा. तुम्ही म्हणता धन्य आजी दिन, पण कधी म्हणता? घरात एखादी सून आली तर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत जर मिळाली तर तुम्ही म्हणता धन्य आजी दिन. म्हणू नका असं अजिबात माझं मत नाही. मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा धन्य आजी दिन, पण तुमचा मुलगा पाहिजे ना तसा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख, किंवा पुत्र दे आईसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं असतील, त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला होतोय. असे लेकरं जन्माला आले तर का म्हणू नाही धन्य आजी दिन? तुम्हाला उदाहरण सांगेल पा, कधी कधी आपण पाहतो. आणि खरंच सांगते, इकडं फक्त नाटकं केलं ना छत्रपती शिवाजी महाराज होत काय, तर दाढीन मिशान राज छावा 12 महिने तोंडात मावा, पण छावा असा नाही, असं छावा नाही. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एके बाईला 2-4 लेकरं सोबत घेतले आणि निघाली प्रवासानं. जायचं होतं माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. गेलत्या का? दिवाळीला गेलत्या का? किती साड्या आणल्या? मागत नाही, मी विचारते फक्त तुम्हाला. गेलत्या ना सगळ्या? बाईला माहेर खूप आवडतं पा. काय म्हणतात ना, बाईला माहेरचं कुत्रं सुद्धा प्यारा असतं. दिसलं इकडनं तिकडनं तरी बरं वाटतं. खरंय की नाही? हरा दाका कशा गोड गोड बघतात माझ्याकडं. बाई निघाली अशी गावातल्या आली बस स्टँडवरती. तिनं हात केला, बस थांबली. पण सगळ्यात लहान लेकरू उचलून बसमध्ये ठेवलं. आता ते लेकराला वाटलं माझी आई कुठंतरी सोडून चालली. आणि मी सांगेल पहा, सकाळी एखादं लहान लेकरू शाळेत जाऊ द्या, 4-3 वाजता जेव्हा शाळेतून येतं तेव्हा त्या लेकराला काहीच पाहिजे नसतं. जगातली कोणतीच गोष्ट नाही. ते फक्त विचारतं माझी आई कुठे. त्याला अगोदर आई पाहिजे असते. त्या लेकराला वाटलं माझी आई कुठेतरी सोडून चालली. मग दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, आणि चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर जरा वयस्कर होते. म्हणतात, मावशी तुम्हाला काही कळतं का? तुमच्या घरची गाडी का? घरची गाडी असल्यावर ठीक आहे, एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघणं खुशाल. तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली आहे. एक ठेवलं की एक उडी मारतं, एक ठेवलं की एक उडी मारतं. एक काम करा, तुम्ही वर चढा, म्हणजे तुमचे लेकरं तुमच्या पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या. मग मावशीच्या मागं तारा 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 त्यांचे लेकरं त्यांच्या पाठीमागं. कोणी शिटा खाली घातले, कोणी पाया खाली घातले. कंडक्टर आले, तिकीट. आता हिने गुपचूप तिकीट काढावं ना, आणि माणसानं कोणाच्याही नादाला लागावं, पण कंडक्टरच्या कधी नादाला नाही लागायचं पहा. तुम्हाला उदाहरण सांगते. 22-23 वर्षाचा मुलगा होता. नेमकंच त्यानं नाटक पात्र केलं होतं, शिवाजी महाराजांचं पात्र केलं. आणि आला बसमध्ये असा आडी टाकून बसलेला, मस्त टोप वगैरे ड्रेस वगैरे घातलेला, दाढी मिशा शिवाजी महाराजांसारखी असं चंद्रकोर लावलेली. बसला तर त्याने गुपचूप तिकीट काढावं ना. कंडक्टर आले, तिकीट काढावं ना. यानं तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राज तुमच्या बसमध्ये आले. आता कंडक्टरला काय घेणं देणं याचं? तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राज तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढचा होता. अशी आडरानात बस उभी केली, घंटी वाजवली, तर ड्रायव्हरनं बस थांबवली. आणि तो म्हणतो, राज हा घ्या मुजरा, उतरा, गड आला. सांगायचंय काय, कोणाच्याही नादाला लागा, पण कंडक्टरच्या नादाला नाही लागायचं. मावशीला म्हणतात, मावशी तिकीट. मावशी असतात लेकरू 10वीला पण सांगते 6वीला, याचा अर्धच काढा, त्याचं फुलच काढा, याचं तिकीटच काढू नका, हे अजून बालवाडीत आहे, याची उंचीच नाही वाढली. सगळं झालं आणि शेवटी मावशीला म्हणतात, मावशी तुम्हाला काही कळतं का हो? घरची गाडी असलं तर ठीक आहे, एवढे मोठी लेकरं घेऊन प्रवासाला निघणं, अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बस, अर्धेच आणलेत. सांगायचंय काय, लेकरं असावेत, पण कधी कधी कोठे काही एक आहे तर एक नाही पहा. माणसं नवस करतात मुलगा व्हावा म्हणून. अहो, ज्या लेकरासाठी नवस केला आणि तो लेकरू जर म्हातारपणी तुम्हाला घराच्या बाहेर काढत असेल तर काही उपयोग आहे का? आत्मदेवाची कथा माहिती, 9 सायासानं मुलगा झाला. महात्म्याने चांगलं सांगितलं होतं, या जन्मी नाही 7 जन्मी तुला पुत्र नाही, पण तरी सुद्धा त्याला राग आला. त्यांनी सांगितलं, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का
जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. पुढे सांगितलंय काय, बहन कहे भाई मेरा है, बाई कहे बहना मेरी है, ना बहन भाई का न भाई बहन की, ये तो रक्षाबंधन का नाता है. पुढे सांगतात का, सासू कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, ना सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, ना कमाल कान कबीर का, ये तो हरी गुण गाने का नाता है. कुणीच कुणाचं नाही का, भगवान परमात्म्याच्या स्वइच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये सांगतात पा, एकोहम बहुश्याम, देवाच्या इच्छेने जगताची निर्मिती आहे. पण माणसाला फक्त हे जो मोह माया माया जाळ आहे ना, सगळ्यांच्या वरती गुरफटून पडलाय, की माणसाला लक्षात राहत नाही. काय म्हणतात ना, रुनु जुनु रे भ्रमरासारखं आपलं काम आहे. तुम्हाला घरात ते भोंगा कळतो, जाळं तयार करतो पा, जाळं कळतं का, जाळं करतो, जाळ्या काढता का घरातल्या आहेत तशाच. घरातल्या जाळ्या ज्या काढताना त्याच्यामध्ये एक भ्रमर असतो पाहतो, तो जो जाळं करतो 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 एवढी कोणत्या चांगल्या इंजिनियरला जमणार नाही अशी बिल्डिंग बांधतो, चांगलं जाळं करतो, पण येडा हेच विसरून जातो की जाळ्याला बिल्डिंग बांधली पण बिल्डिंगला जिनाच नाही केला, बाहेर निघायला जागा ठेवत नाही का, आतमध्येच घुटमळून मरून जातो. तसंच आपलंही पहा, ज्या लेकरासाठी नवस करता माहिती नाही म्हातारपणी ते लेकरूच आपल्याला सांभाळलं की नाही. मग कितीही नवस करा पण देवाला लेकरू मागा का, देवा फक्त तुझं भजन करणारं, नामचिंतन कथा कीर्तन करणारं म्हातारपणी आम्हाला व्यवस्थित सांभाळणारं, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा मागा. पण तसा मुलगा झाला तर म्हणा धन्य आजी दिन. आज आपण पाहतो कधी कधी, आज मुली जर पाहिल्या, मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी मुक्ताबाई सारखी असेल तर का देवाला आनंद होणार नाही, आणि म्हणा ना धन्य आजी दिन. आजकाल मुली जर लग्न होऊन सासरी गेल्या, एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा. हुंदाडा कळतं, तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या खांडवीत कळतं कुणाची सून भाकरी करते, बरकुल्याची का कुणाची, लगेच लक्षात का वाघमारीची रेंज आहे ना इकडं, लगेच कळून जातं. कळ का, कारण तुम्हाला सांगते, सासूबाईने सांगितलं सुनबाईला, सुनबाई अगं दुसऱ्या मजल्यावर जरा माणूस बघून केर टाकत जा. दुसऱ्या मजल्यावर गेली, अर्धा तास बसली, गावातला कडक इस्त्रीवाला सरपंच पाहिला, लिंबू कापल अशी कडक इस्त्री, सरपंच पाहिला दिला वरून कचरा टाकून. सासूबाई म्हणतात, सुनबाई अगं काय केलं तू, म्हणजे तुम्हीच सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक. वाचार्थ नाही लक्षार्थ घ्यायचं, हे आपल्या लक्षात राहत नाही. पहा तुम्हाला सांगायचंय काय, हुंदाडा जर म्हटला आपण, तिनं भाकरी करायला बसावं, अशी नखात माती गेलेली सगळी, काळी इकडून तिकडून केस पांगलेले, पायाला पावशेर माती, अंगठे तसेच परातीत अंगठे, ताट धुतलं का नाही माहिती नाही, तसाच पोपटाला, नाकातून गंगाजी म्हणा वाहतात, एकदा तसेच परत त्या पिठात भाकरी केल्या. तेवढ्यात सासरवाडी तिच्या माहेराहून फोन आला, आणि तिकडं सासरे भाऊ म्हणतात, सुनबाई अगं तुझ्या माहेराहून फोन आलाय. उठलाच हुंदाडा, तर भाकरीत मुंडकं घालल म्हणून नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेईल म्हणून नाही, जशी आली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातेलं, भाजीचं पातेलं, तेलाची कॅटली ठाय, दुधाचं पातेलं ठाय, भाजीचं पातेलं, सासऱ्याच्या पूर्ण दाढीन मिशा भिजून काढले तिने. का असा जर हुंदाडा असेल तर म्हणता येईल का धन्य आजी दिन. पत्नी पाहिजे, भगवान प्रभू रामचंद्रांच्या पत्नी माता सीतेसारखी पत्नी पाहिजे, अत्रि महाराजांच्या पत्नी माता अनुसयेसारखी, की तुका म्हणे पतिव्रता आणि तिचे देवावरी सत्ता. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान.
हर गए भगवान। का ब्रह्मा हरे, विष्णू हरे, भोले बाबाई हरे। आजकाल पाहतो आपण घराघरामध्ये भांडणं फक्त तुमच्यामुळे लागतात। पहा आजीबाई, पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या तुम्ही? चॉकलेटी नाटीवाल्या किती फुगायच्या भाकरी? नका पाहू इकडे, माझ्याकडे पाहतो मी। भाकरी किती फुगायच्या हो आजी? भाकरी फुगायच्या की नाही? सुंदर असा विस्तव असायचा विस्तावर। आता भाकरी करणारी फुगती, भाकरी नाही राहिल्या फुगणाऱ्या, आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात। त्यांच्याकडे पाहायचं आणि गप्प बसायचं। घराघरात भांडणं किती जिगरी असू द्या, भाऊ भाऊ सख्खे, पण एक महिन्यात एकाचं लग्न झालं की दुसरी बरोबर त्याला बाई वेगळं काढते। तुम्हाला काहीच माहिती नाही बाई, काल अशी बोलत होती बाई, सगळं ऐकलं मी। खरं की नाही सांगा मला, हो राधा अक्का, मला सांगा, खांडवीतली कोणत्या सासूबाईची सून तिला म्हणली कशी वागते तुझी सून? आणि तुम्ही म्हणला तिला अख्ख्या खांडवीमध्ये माझ्या सुनासारखी सून नाही, फक्त बोटवर करा, भेटणारच नाही, कुठंच नाही सापडणार। तेवढ्यात विचारावं, काय सांगू बाई, नुसता भाड्याचा बैल करून आणि थोडा विषय पलटी व्हावं तेवढ्यात। जावाय कस काय जावाय, काय सांगू बाई, अख्ख्या खांडवीत माझ्या जावायासारखा जावाय नाही। काय करतो, भांडे तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाक तोच करतो, माझ्या लेकीला पलंगावरून खाली उतरू देत नाही। मग इकडंच काय रोग होतोय नेमका? खरंय की नाही? लग्न होऊस तर बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन। काही कमी ताणे काय तुमचा? काही नाही ऐकलं तरी सांगतात ऐकलं मी सगळं। भांडणं लागतात म्हणजे लागतात। मी तुम्हाला सांगते, एका वडिलाला 3 मुली होत्या, एक होती तुतानी, एक होती गँगानी आणि एक होती बोबडी। लक्ष देऊ नाही का? तुतानी गँगानी तिघीच्या 3 तर लग्नच जमना। एवढे स्थळ पाहिले, शेवटी बाप बेजार झाला, म्हणे काय करावे पोरीचं लग्न। शेवटी एक स्थळ पाहिलं आणि तेवढ्यात म्हणे एक शेवटचं स्थळ आहे, पोरीनं एक काम करा, हा माझा एकदा का प्रयत्न फेल गेला, तुमचं लग्न नाही व्हायचं म्हणे, एक काम करायचं, पाहुणे आल्यावर कोणी शब्दही बोलायचा। पोरी म्हटल्या पापा आम्ही ताईत नाही बोलणार। दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी सुंदर स्नान केलं, सुंदर अशा साड्या घातल्या आणि पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं। पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, कैरीचं लोणचं होतं, कांदा होता, पापड होता, जिलेबी होती, बासुंदी होती। तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त। मी सांगू, पोराचे मामा आलेले होते, 12 वाजले, जेवणाची वेळ झाली। पण आता कसं करावं नेमकं, जेवणाची वेळ झाली, पोरी एकही बोलणार, काही फॉल्ट तर नसेल, काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं म्हणे। शेवटचा पर्याय, एक काम करू, जिरा मोहऱ्याची फोडणी दिलेली, कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी, कढी कळती केली का कढी? हा मावशा हो, केली का कढी? कढी केली ना? कढी असा पदार्थ आहे पा, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत। जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती, काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी? जिनं कढी केली तिनं पातीलच उतलम पडत सुटली। बाई 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 बाई, ताय तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले, त्यात देऊ धातलं मिऊ धातलं, देऊ तर तुम्हाला पली पली। काय म्हणते वालू का कली? मामाने डोळे पांढरे केले। तेवढ्यात दुसरी आली ती म्हणते अग कशाला बोलली। घास फसला नरड्यात मामाचा। आणि तेवढ्यात तिसरी आली ती म्हणती म्हणणं जमनेनं विठ्ठल विठ्ठल तुम्हाला कन्न का नाही का म्हणणं? लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन। पहा आज मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, मी सांगू, मुलगा पाहिजे भगवान प्रभुरामचंद्रासारखा।